गोंदिया, भंडारा, नागपूर, मेळघाटात परिसरात कुपोषणग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी राज्य सरकारची टास्क फोर्स टीम ॲक्शन मोडवर आली आहे. माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी मेळघाटातील आरोग्य केंद्रांना भेट देऊन आढावा घेतलेला आहे. तर गर्भवतींची नियमित तपासणी आणि योग्य मॉनिटरिंगवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. आदिवासी भागातील डॉक्टरांची रिक्त पदं तातडीने भरण्याची राज्य सरकारकडे मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. डिलिव्हरी पुढच्या 3 महिन्यात म्हणजे सप्टेंबर पर्यंत होणार आहे. अशांची लाईन लिस्टिंग केलं, अशांची माहिती घेतली आणि त्यांना सेवा कशी पुरवता येईल याच्यासाठी एक कार्यक्रम आखून घेतला. मानव विकास अंतर्गत पेडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट हे 2 डॉक्टर भेटी देतात. त्या भेटी बंद झालेल्या होत्या, त्याचा देखील हा परिणाम आहे. तर त्याच्या भेटी पुन्हा कशा चालू होतील याच्याकडे राज्य शासनाला मी विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील मी सांगणार आहे की बाबा ह्यात आपण हे ताबडतोब सुरू करणं अत्यावश्यक आहे.